तर हे पहा दादाची चालू आहे पेरणी. दादा काय करते काय माहिती, ट्रॅक्टर मागं चालले. तर हे पहा हे बनी तर मधीच करतोय त्यांच्या. हे पहा आज दादाची पेरणी करायला पण किती जण आले. हे पहा मॅडम त्या बसलेले इथं. हे बघा हिने काय तोडलंय काय माहिती. दादाची पेरणी करायला हेडफोन दादाची पेरणी करायला सारं सैन्य आलेलं आहे. दादाच्या मदतीला लई येते. तर हे पहा दादांनी पेरली बाजरी, म्हणजे एकीकडे कडवळ पेरलाय म्हणजे नंद्याला त्यांना, आणि एका साईडनी बाजरी पेरलेली आहे. दादांना त्या पलीकडच्या शेतात पण बाजरी का काहीतरी पेरायची वाटतं. तर हे पहा वातावरण इतकं छान झालंय ना, आभाळ पण आलेलं आहे. हे पहा चौखट, कारण की रात्री लय पाऊस झाला. हे पहा सूर्य किती मस्त दिसतोय. हे पहा इथं बसलो तर आम्ही सगळं पेरून ते सारे का काय मारते वाटतं. तर हे पहा, आणि या आरूच्या त्यांच्या दरवाजा उघडा आहे ना वाटतं. तर तो बनी सगळ्या चिखलामध्ये भरलाय, मातीमध्ये खेळतो आणि त्यांच्या बेडवर जाऊन उड्या मारितोय. इतका तर हुशार बनी आहे. त्यांनी दरवाजा काय लावलेला नाही वाटतं. ते पहा पायल गेली त्याला आणायला. तो बनी ना 5-10 मिनटं त्यांना नादी लावतो आणि लगेच पळतो आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन बेडवर उड्या मारतो. तेव्हा पायलचं काय ऐकत नाही आहे. बांधून टाकायचं ना, तर त्यांनी काय बांधलेलं नाही. सगळे इकडं शेतामध्ये पेरणी चालू आहे ना. हे पहा तर इकडे येऊन बसलेले आहे. हे पहा माझा दादा, माझं लेकरू इथं उभं आहे. ते काय करते काय माहिती. हे पहा आरू सायकलीवरून पडली. मग अशी सायकल खेळत होती. तिला येड्यावानी करतोय हे माझं हे लेकरू. असा उड्या मारितो आणि थकला का शांत बसतो. सगळ्यामध्ये आता हे ना एक घरातल्या मेंबरचे, त्याच्यामुळं ना रोज याची मस्ती चालती. या पोरीन सगळं आज तर सुट्टी होती ना, त्याच्यामुळं लय धिंगाणा चाललाय त्याचा. ये बाय कसं भुकत चालू आहे पेरणी. दादा काय दाबून हे करते वाटतं. हे फार लागलं पळायला. अरे वा कोणती फुलं आहे कोणते. हे मला वाटतं जुईचे फुलं आहे का रातराणीचे फुलं आहे काय माहिती. हे पहा काय म्हणती काय माहिती. रातराणीचे जुई आहे का. जुई आहे. हे इतके मस्त फुलं आणले. आरूच्या तिथं आहे वेल. तर बघा आरूच्या तिथं भरपूर झाड आहे बरं का फुलांचे. कोणते झाड आहे पाय. कोणते घारे. हे लेकरू कॉलेजचं लेकरू या 4थीच्या लेकरा संग धिंगाणा घालते. हे पहा शांत बसा. तिला नुसतं येडेवानी करतो यो का लहान आहे का. हे पहा इथं कसे फुलं टाकलेत यांनी तोडून आणले आणि इथं टाकून दिलेत. हे पहा मी तुम्हाला दाखवते. हे बनी पण ना इतका येडेवानी करतोय ना का बस. तुम्ही शांत बसा बरं का. शांत बसा. तेव्हा ये बाय ते असा फास्ट मध्ये पडतो घरामध्ये जातो त्यांच्या. तेव्हा दरवाजा उघडा आहे का बंद आहे का. हा त्याच्यामुळे तिथं थांबला बरं का तेव्हा. ये बाय बनी तेव्हा काय भारी बसलाय तिथं जाऊन. दरवाजा बंद दिसला ना तर असा पाहिले. ही एक आरडा ती एक मोठी तेव्हा दरवाजापाशी गेलाय बरं का. लय मजा करतोय त्यो. कुत्र निघालं. माझा दादा काय म्हणतो कुत्र आणलंय पण. तर मित्रांनो तुमच्या माहितीनुसार ते इंग्लिश कुत्र आहे, पण त्याच्याकडे पाहून वाटत नाही इंग्लिश पाव तुम्हीच. बघा इंग्लिश कुत्र काय ऍक्टिव्ह आहे. त्याच्या सगळ्यांची नजर असते. हॉटेलवर रस प्यायला थांबले का ते म्हणते अहो बाबा आम्हाला द्या ना. बाबाचा सारा जीव त्या कुत्र्यामध्ये. बाबा कसं काय देतील. ते म्हणते अहो विकत आणलंय ते पण म्हणते आम्हाला विकत द्या.
पण दादा काय देणार नाही त्याला. तो बनी ना इतका भारी आहे, जसं यश गेलाय ना तसं तो सगळ्यामध्ये मिसळलेला आहे. हॉटेलवर गेलाय पाहिजे. हे बघा आता एवढी झाली पेरणी. इकडं ऊस आणि इकडं पेरली बाजरी. हे पहा ट्रॅक्टरने पेरली दादानी, कारण की दादाकडे काय गाडी बैल नाही आहे त्याच्यामुळं. तर पहा बाजरी, आणि इकडं दुसरीकडं मेथी पण लावायची दादाला. तर जर मेथी आणि बाजरी उतरल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवून नंतर. हे पहा माझे लेकरं कसे उभा आहे. आम्हाला जायचं आहे आता, माझी बाई येणार आहे तिकडनं. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.